हाय हॅलो नमस्कार, मी सुवर्णा होम किचन मध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत। पण नाही, आज होम किचन नाही, आजपासून मी एक वेगळं चॅनल चालू केलं आहे। बरेच दिवस झाले मैत्रिणींचा सारखाच फोन येत होता, मेसेज येत होते की तू बाकीच्या होम टिप्स का देत नाही। तर मी एकदा देण्याचा प्रयत्न केला, एकदा दोनदा, पण काही चॅनलवर जर आपण असं यूट्यूबचे काही रूल आहेत, काही चॅनलवरती आपण सगळंच दाखवू शकत नाही। जर माझं ते कुकिंगचं चॅनल आहे तर मी फक्त त्याच्यावर कुकिंगच्याच व्हिडिओ टाकू शकते किंवा कुकिंगच्याच शॉर्ट्स टाकू शकते। त्यामुळे मग त्या चॅनलला माझा थोडासा प्रॉब्लेम आला होता, पण मग मैत्रिणींची खूपच इच्छा होती म्हणून मग मी आजपासून वेगळं चॅनल चालू करतेय। सुवर्णाच हॅपी होम व्लॉग या चॅनल मी आजपासून चालू करतेय। जसं तुम्ही माझ्या कुकिंगच्या चॅनलला खूप छान असा सपोर्ट केला, तसाच मला खात्री आहे की माझ्या या स्मार्ट होम व्लॉगलाही तुम्ही छान सपोर्ट कराल। तर आजपासूनच मी ते व्लॉगची सुरुवात करतेय। एक मी छान अशी व्हिडिओ तयार करणार आहे की जी तुम्हाला खूप छान अशी उपयोगी पडणार आहे। वॉर्डरोबचं म्हणजेच आपल्या साड्या कशा ठेवायच्या ते दाखवणार आहे। तर बघा, मी आज माझं स्वतःचंच कपाट कसं झालंय ते दाखवणार आहे। ही अशी अवस्था झालेली असते आपल्या साड्यांची। याचं कारण आहे, साड्यांशी आपला खूप असा इमोशनल टच असतो। कितीही साड्या असल्या तरी त्या कमीच असतात आणि साड्यांशी इमोशनल टच असा असतो की आपल्याला खूप वर्षांपूर्वी आहोंनी घेतलेली साडी, कधी वाढदिवसाची साडी, कधी आई वडिलांकडून मिळालेली गिफ्ट साडी, ती आपल्याला टाकून द्यायची नसते, कारण आपण त्याच्याशी इमोशनल टच असतो। त्यामुळे काय होतं, खूप खूप साड्या आपल्याकडे जमा होतात आणि मग सगळेजण अगो किती साड्या आहेत, हो पण त्याच्याशी आपला इमोशनल टच असतो, हे समोरच्याला समजत नसतं। म्हणून आपण त्या साड्या खूप साचवून ठेवतो, पण साचवून ठेवलं की अशी अवस्था होते आपली। तर आज त्याच साड्या कशा व्यवस्थित ठेवायच्या हे मी तुम्हाला दाखवणार आहे। आता बघा, साड्या ठेवण्यासाठी मी इथे असे Amazon वरनं बॉक्स मागवलेले आहेत। हे तुम्हाला तुम्ही जिथे पर्स वगैरे घेतात ना त्यांच्याकडे पण साडी कव्हर म्हणून मिळतात। तुम्ही सिंगल साडी कव्हर, 5 साड्यांचा कव्हर, 2 साड्यांचा कव्हर असंही मागवू शकता। हे मी मोठे मोठे मागवले कारण माझ्या साड्यांची क्वांटिटी जास्ती आहे। खूप छान आहे। मी जेव्हा लिंक बघितली तेव्हाच मला ते छान वाटले, तेव्हा मी तिथे लिंक बघितली तेव्हाच मला ते आवडले म्हणून मी लगेच मागवून घेतलेले आहे। साधारणतः मी आता हे साड्यांचं कव्हर जे मागवलेले आहे त्यात 20 साड्या तुमच्या बसतात। बघा किती व्यवस्थित बसतील याच्यात साड्या। असे कव्हर तुम्ही पण मागवू शकता। आता चला आपण बघूया कसे। आणि जेव्हा आपल्याला साडी ठेवायची नसेल त्यावेळेस आपण असं ते फोल्ड पण सहज होतं, आपण असं ते फोल्ड करून ठेवू शकतो। शक्यतो मैत्रिणींनो, वर्कच्या साड्यांना एक सिंगल कव्हर टाकायचं, म्हणजे वर्कचे असतं ना ज्यावेळेस याच्यावर कुंदन वर्क असतं, टिकली वर्क असतं, तर ते एकावर एक जर तुम्ही साडी ठेवली ना तर ते वर्क मध्ये एकमेकाचं साड्या अटकतात आणि मग त्याचा दोरा निघतो आणि त्या साड्या खराब होऊ शकतात। म्हणून काय करायचं, वर्कच्या साड्या ह्या सिंगल कव्हर मध्येच ठेवायच्या, म्हणजे व्यवस्थित त्या राहतात। किंवा मग फक्त कॉटनच्या एका बाजूला, काठापदराच्या एका बाजूला, डेली यूजच्या एका बाजूला असे तुम्ही बॉक्स तयार करू शकता। ते तुमच्यासाठी खूप इझी जाईल। आता इथे बघा, माझ्या 18 साड्या खूप छान अशा बसलेल्या आहेत, ते पण ब्लाउज सह। मी अशा व्यवस्थित ब्लाउज मध्ये ठेवलेलं आहे, म्हणजे मग आपण जेव्हा साडी काढतो त्यावेळेस आपल्याला पटकन त्यातलं ब्लाउज पण मिळतं। तर त्यांनी 20 सांगितल्या होत्या, पण माझ्या 18 बसलेल्या आहेत। अजूनही 2 बसू शकतात, पण मी नाही बसवते। छान अशा आपल्या 18 साड्या यात बसलेल्या आहेत। बघा व्यवस्थित पॅक होतंय आणि इकडून आपल्याला साडी कुठल्या कलरची आहे तिथेच आपण बघू शकतो आणि इथून ती साडी काढू शकतो। इतकं इझी आणि मस्त असं हे बॉक्स आहे। बघा या पद्धतीने मी साड्या लावल्यामुळे काय झालंय, पूर्ण साड्या माझ्या व्यवस्थित बसल्या। दाखवते मी तुम्हाला। आता इथे हँगरला पण जागा उरलेली आहे, म्हणजे इथे मी हँगरच्याही साड्या लावू शकते
आणि बघा किती व्यवस्थित अशा आपल्या साड्या बसलेल्या आहे. शिवाय मगाशी 4ही कप्पे माझे फुल झालेले होते. आता मला एक कप्पा व्यवस्थित रिकामा मिळालेला आहे. त्याच्यात मी दुसरे काही कपडे ऍडजस्ट करू शकते. पेटिकोट व्यवस्थित एका बाजूला लागले गेलेले आहेत आणि साड्या पण खूप छान अशा व्यवस्थित लागल्या गेलेल्या आहेत. बॉक्स मध्ये मैत्रिणींनो फक्त आपण साड्याच नाही ठेवू शकत, बाकी छोट्या मुलांचे कपडे, तुमचे ब्लँकेट्स न वापरते स्वेटर्स किंवा जेंट्सचे काही कपडे, मुलांचे काही कपडे तेही ठेवू शकतो. खूप उपयोगी असे हे बॉक्स आहेत. तुम्ही छोटे मोठे कसेही बॉक्स मागवू शकता आणि आपल्याला छान असं आपलं घर ठेवू शकता. आजची माझी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.